आदरणीय मंच, आजच्या या वार्षिक कार्यक्रमात सहभागी होण्याचा मला खरोखरच अभिमानी आहे आणि आनंद आहे. दोन विलक्षण व्यक्ती आणि कोल्हापूरच्या 51 मुलामुलींचा आज गौरव होत आहे, ज्यांनी आपल्या मेहनतीनं, चिकाटीनं आणि समर्पणाच्या बळावर विविध क्षेत्रात कोल्हापूरचं नाव उज्ज्वल केलं आहे. जेव्हा आयोजक मंडळच्या सदस्यांनी मला आजच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केलं, तेव्हा मी आनंदानं होकार दिलं, कारण आज ज्यांना लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळालेला आहे ते दोघेही कोल्हापूरचे आहेत, माझ्या पिढीतले आहेत आणि माझ्या आवडतील क्षेत्रातले आहेत. शिपूरकर साहेबांचं जीवन म्हणजे इतरांसाठी जगणं या विचाराचा एक सुंदर उदाहरण आहे. मी अशा काळात वाढलो जेव्हा दारिद्र्य निर्मूलन हा प्रमुख राष्ट्रीय उद्दिष्ट होता. अनेकांना त्यावेळी देखील माहीत होतं की दारिद्र्य निर्मूलनापेक्षा जाती आणि सामाजिक विषमता या भारताच्या शरीर रचनेतील खोल जखमा आहेत. पण सरकाराचा लक्ष आर्थिक विषमतावर होता आणि त्या काळी शिपूरकर असे मोजक्या लोकांच्यापैकी होते ज्यांनी सामाजिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारच्या विषमतेला भिडण्याचा धाडस दाखवला. ही वेंट टू जेल, बट ही डिड नॉट चेंज हिज व्ह्यूज. आज त्यांचा सन्मान जे झालाय ते कोल्हापूरचा सन्मान आहे. शैलजाताईंच्या बद्दल बोलायचं असेल तर त्यांचा खेळ अजून डोळ्यापुढं उभा राहतो. त्यांचा खेळ म्हणजे द्रविडच्या क्रिकेटासारखा, क्लासिक, डिफेन्सिव्ह, पारंपरिक पण मजबूत आणि शिस्तबद्ध. जर माझी आठवण चुकीची नसेल तर त्या एक खास प्रकारच्या बॅटनं खेळायच्या, ज्यात पुढल्या बाजूला सामान्य रबर आणि मागच्या बाजूला उलट सँडविच होतं. त्यामुळं ते बॅकहँडवरून उडत्या बॉलला जोरात मारायची त्यांच्यात क्षमता असायची. त्यांचाही सन्मान जे आज झालाय ते कोल्हापूरचा सन्मान आहे. एक आणि सन्मान आपल्याला करायचा आहे. आपण सर्वजण आमदार सतेज पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे ऋणी आहोत. त्यांनी हा कार्यक्रम 2018 पासून अतिशय पारदर्शक पद्धतीनं आयोजित केलेला आहे. त्यांचे आयोजक मंडळातले बहुतेक सर्व लोक माझ्या ओळखीचे आहेत. ते विनम्र आहेत आणि प्रसिद्धीपासून दूर राहण्याची त्यांची इच्छा आहे. त्यामुळं तुमच्या वतीनं मी त्यांना रिक्वेस्ट करतो की त्या सगळ्यांना इथे यावं आणि आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की आपण उभा राहावे. जोरदार टाळ्या होऊ दे. And can we all give them a loud जोरदार hand? टाळ्यांच्या गजरामध्ये
आपण ब्रँड कोल्हापूर कमिटी मेंबर्सचं आपण या ठिकाणी स्वागत करूया. थँक्यू ऑल ऑफ यू. धन्यवाद. ओके, टाळ्या वाजवून झाल्या असतील तर मला काही प्रश्न तुमच्या पुढं मांडायचे. माझा पहिला प्रश्न आहे, खेळाचा खरा उद्दिष्ट काय? खेळाचा खरा उद्दिष्ट काय? एखाद्या देशानं खेळाला प्रोत्साहन द्यावं ते फक्त विजेते घडवण्यासाठी, की प्रत्येकानं आपल्या क्षमतेनुसार खेळात सहभागी व्हावं अशा एक निरोगी आणि शिस्तबद्ध समाज रचना करण्यासाठी? उत्तर संतुलनात आहे. विजेते स्वप्नील सारखे, शैलजासारखे विजेते हे शिखर असतात आणि प्रत्येक देशाला ते आवश्यक असतं. पण विजेत्यांना घडवण्यासाठी एक भक्कम पाया लागतो आणि तोही आवश्यक असतो. म्हणून विजेते हे शिखर आणि भक्कम पाया यांचे संतुलनच आपल्या क्रीडा धोरणाचे केंद्रबिंदू असले पाहिजे. इतर देश काय करतात? उदाहरणार्थ स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीजमध्ये प्रत्येक मुलगा मुलगी त्याच्या सामाजिक पार्श्वभूमीची पर्वा न करता कुठल्या ना कुठल्या शारीरिक क्रियेत सहभागी होणार हे अनिवार्य आहे. दुसरीकडं अमेरिका किंवा चीन यांची प्रणाली जी आहे ते उत्कृष्ट खेळाडू घडवण्यात केंद्रित आहे. दोन्ही देश मान्य करतात की खेळ हा फक्त वैयक्तिक उपक्रम नसून सामाजिक संपत्ती आहे. म्हणून त्यातून नागरिक आणि विजेते दोन्ही तयार केले पाहिजेत. Now, what is the position of India? भारताची काय पोझिशन आहे? भारतात खेळाला धोरणात्मक मान्यता आणि आर्थिक पाठबळ मिळायला अनेक वर्ष लागले. शैलजाच्या काळात धोरणात्मक समर्थन कमी आणि आर्थिक मदत अपुरी होती. यश मिळायचं ते व्यक्तिगत प्रतिभेवर आणि कुटुंबियांच्या त्यागावर. पण गेल्या काही वर्षात परिस्थिती थोडी बदलू लागली आहे. आता चित्र साकारत दिसतो. हरियाणानं दाखवलंय की ग्राउंड लेवल कुस्तीवर लक्ष केंद्रित केल्यास जागतिक यश साधता येते. ओडिशानं कंपनींची भागीदारी करून जागतिक दर्जाच्या मूलभूत सुविधा उपलब्ध केल्या. केरळ आणि मणिपूर यांनी शाळा आणि स्थानिक समुदायातून क्रीडा संस्कृती रुजवली आहे. या उदाहरणातून दिसतंय की स्थानिक प्रयत्न आणि चांगलं धोरण जर एकत्र आला तर परिणाम नक्कीच चांगले होतात. पुढचा प्रश्न जरा मार्मिक आहे. केवळ योग्य खेळाडू किंवा इतर यशस्वी व्यक्तींचा सन्मान करणं हाच अशा कार्यक्रमाचा अंतिम उद्देश आहे का? उत्तर हो आणि नाही दोन्ही आहे. हो कारण आपल्या प्रणालीतून, हो कारण कोणत्याही समाजानं वेळोवेळी थांबून विचार करणं आवश्यक असते की आपल्या प्रणालीतून
उत्कृष्टता निर्माण होण्यासाठी योग्य वातावरण आहे का नाही. आजचे कार्यक्रम दाखवतात की हा विचार प्रवाह चालू आहे. आणि नाही, कारण जेव्हा आपण खेळाडू आणि इतर यशस्वी व्यक्तींचा क्रीडा जीवनानंतरच्या काळातील आर्थिक सहाय्याबद्दल विचार करतो, तेव्हा खेळाडू आणि इतर क्षेत्रातील यशस्वींच्या मध्ये बराच फरक दिसून येतो. लेट मी एक्सप्लेन. आपण इथं एकत्र कशासाठी आलोय? आपण इथं एकत्र आलो आहोत यशाचा सन्मान करण्यासाठी. यशामागची तत्व म्हणजे शिस्त, समर्पण आणि परिश्रम ही सर्वत्र सारखी असतात, पण ज्यात हे यश मिळतं ते क्षेत्र मात्र वेगवेगळे असतात. एखादा विद्यार्थी कठीण स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होतो, तोही यशस्वी. एखादा कलाकार, संगीतकार, लेखक अप्रतिम कलाकृती साकारतो, तोही यशस्वी. आणि जेव्हा एखादा खेळाडू राष्ट्रध्वज उंचावून विजयी मंचावर उभा राहतो, तेव्हा आपल्या हृदयात अभिमानाचा स्फोट होतो. ही सगळे यशाचे रूप आहेत. वर हे सगळे सारखे वाटतात, पण नीट पाहिला तर हे दोन गटात येतात. पहिला गट नागरी सेवा, सार्वजनिक सेवा, संरक्षण सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांचा. या क्षेत्रामध्ये एकदा प्रवेश मिळाला की कन्सर्न संस्था त्याच्या मागे आयुष्यभर उभी राहते. सेवेच्या काळात त्यांना नियमित वेतन, प्रमोशन्स आणि फॅसिलिटीज मिळतात. आणि निवृत्तीनंतर ग्रॅच्युइटी, पेन्शन आणि प्रॉव्हिडंट फंड. दुसरा गट जसे खेळाडू, कलाकार, लेखक, संगीतकार, जिथं वैयक्तिक प्रयत्नाला संस्थात्मक आर्थिक सहाय्य आणि पाठबळ नसतो. लेट मी रिपीट. खेळाडूंचा करिअर अल्पकालीन असतो. शिखर गाठायला काळ थोडा असतो. आयुष्यातील सर्वोच्च उत्तम क्षण लवकर येतात आणि त्यानंतरची सुरक्षा अनिश्चित असते. आणि ही सुरक्षा खेळाडूंना मिळत नाही. हीच खरी विसंगती आहे. खेळाडूंना आधाराशिवाय उत्कृष्टता साध्य करावी लागते. हे लक्षात आल्यानंतर मी विचार केला की आज सन्मानित होणारे लोकांच्या पैकी किती खेळाडू आहेत, किती प्रशासकीय क्षेत्रातील आणि किती इतर क्षेत्रातील. आकडे सांगतात की जवळपास निम्मे खेळाडू आहेत. आणि हा कळ वर्षानुवर्ष कायम आहे. त्याच्या पुढचा प्रश्न, मागील वर्षात सन्मानित झाल्यांचा पुढं काय झालं? पुन्हा आकडे सांगतात, ज्यांनी नागरी सेवा किंवा सार्वजनिक क्षेत्रात प्रवेश केलं त्यांचं आयुष्य स्थिर आहे, कारण संस्थात्मक आधार त्यांना मिळत राहिला. पण खेळाडूंच्या बाबतीत तसं नाही. त्यांचा यश खरं आणि तेजस्वी होतं, त्यांची कीर्ती योग्य होती, पण व्यवस्था ते टिकवून ठेवण्यात अपयशस्वी ठरली. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, हे बदलण्यासाठी आम्हाला काय केलं पाहिजे? हे बदलण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे?
सरकारकडे मागणी करणं हा सोपा मार्ग आहे, पण मला तो आकर्षक वाटत नाही. त्याऐवजी कोल्हापूर शहर आणि कोल्हापूरकरांनीच ही जबाबदारी स्वीकारी, ही कल्पना मला आकर्षक वाटते. स्वावलंबन हाच सर्वोत्तम मार्ग या तत्वावर मी आज ब्रँड कोल्हापूरला एक आवाहन करतो. त्यांनी कोल्हापूर यूथ अँड स्पोर्ट्स फंड नावाचा एक सार्वजनिक निधी निर्माण करावा. त्यानं हा निधी निर्माण करावा जो खेळाडूंच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी समर्पित असेल. हा निधी नागरिक, उद्योग, शैक्षणिक संस्था आणि सहकारी संघटना यांच्या स्वइच्छेच्या देणग्यामधून उभारलं जावं, ज्यातून आपल्या शहराचा अभिमान आणि सामाजिक जबाबदारी दोन्ही व्यक्त होते. ही देणगी नसेल, कोल्हापूरची आत्म्याची ओळख असेल. आय बिलीव्ह दॅट कोल्हापूरकडं पुढं नेण्याची योग्य पार्श्वभूमी आहे. साखर आणि दूध या सहकारी उद्योगातून सहकाराची सशक्त परंपरा आमच्या इथं आहे. हाच सहकार भाव आणि सामूहिक प्रयत्न आता पुढील पिढीतल्या क्रीडा प्रतिभा जोपण्यासाठी वापरावा. जिल्ह्यातील प्रत्येक उद्योगानं साखर, दूध, कापड, शिक्षण जर दरवर्षी या निधीसाठी अल्प देणगी दिली तर आपल्या तरुण खेळाडूंच्या मध्ये किती आत्मविश्वास निर्माण होईल याची कल्पना करा. छत्रपती शाहू महाराजांनंतर प्रथमच त्यांना असं वाटेल की माझा शहर फक्त माझ्या यशावर टाळ्या वाजवत नाही, तर माझ्या भविष्यासाठीही माझ्या पाठीशी उभा आहे. ह्या निधीचे 3 प्रमुख उद्दिष्ट असावेत. 1. खेळाडूंना त्यांच्या कारकिर्दीत आणि त्यानंतरही आर्थिक व सामाजिक आधार देणे. 2. गुणवान तरुणांना शिष्यवृत्ती देणे, जेणेकरून आर्थिक अडचणीमुळं कुणाचा स्वप्न मोडू नये. आणि 3. निवृत्त खेळाडूंना प्रशिक्षण, पुनर्वसन आणि रिहॅबिलिटेशनची मदत करणे. निधीतील प्रत्येक निर्णय आणि वितरण हे पारदर्शकतेनं ठरलेल्या नियमानुसार आणि स्वतंत्र ऑडिट परीक्षणाखाली व्हावं, जेणेकरून या निधीवर सार्वजनिक विश्वास निर्माण होईल आणि क्रीडा प्रशासनात प्रामाणिकतेचा नवा आदर्श उभा होईल. काळानुसार हा निधी एक व्यापक चळवळ बनू शकतो. कारण लक्षात ठेवा, जो समाज खेळात गुंतवणूक करतो तो शिस्त, संघभावना आणि यशाची प्रेरणा यातही गुंतवणूक करतो. आपले खेळाडू आणि यशस्वी व्यक्ती दाखवतात की महानता ही जात, धर्म, आस्था किंवा श्रद्धेवर अवलंबून नसते, पण ते हेही दाखवतात आम्हाला की यश किती नाजूक असतं. आणि समाजानं आपल्या हिरोंना फक्त त्यांच्या प्रकाश काळातच नव्हे तर त्यानंतरही साथ दिलं पाहिजे. मला ठाऊक आहे की बोलणं सोपं असतं, पण त्या शब्दांना कीर्तीत उतरवणं तितकंच कठीण असते. तरीही एक सत्य कायम आहे की 1000 मैलांचा प्रवास पहिल्या पावलानंच होतो. म्हणून ब्रँड कोल्हापूरच्या माध्यमातून असा सार्वजनिक निधी उभारला गेला तर त्या निधीसाठी
1,00,000 रुपयाचं योगदान देणं ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. हा पैसा फक्त देणगी नाही, ही श्रद्धांजली आहे. कोल्हापूरच्या जिद्दीला श्रद्धांजली आहे, तिच्या परिश्रमाला आणि तिच्या अपार सामर्थ्याला श्रद्धांजली आहे. हीच माझी स्वप्नरूप कल्पना आहे, हेच माझा संकल्प.